नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, आजपासून शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टर 20,000 रुपये रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे आणि किती शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे, याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, आजपासून शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. खरीप हंगाम 2024 अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. गेल्या काही महिन्यापासून शेतकरी या पीक विम्याच्या रकमेच्या प्रतीक्षेत होते. पिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान आणि त्यामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट यामुळे ही मदत शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. खरीप हंगाम 2024 मधील स्थानिक नैसर्गिक आपत्तीपोटी पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी जवळपास या 9 जिल्ह्यात 754 कोटी रुपयांचा पीक विमा भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली असून राज्य शासनाचा व शेतकऱ्यांचा हिस्सा विमा कंपनीस उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय 27 मार्च रोजी निर्गमित करण्यात आला आहे. तसेच पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी असे कडक आदेश देण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीपोटी 250 कोटी रुपये रक्कम आज तात्काळ 5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. ही माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. बाकी उर्वरित रक्कम पुढील येत्या 2 दिवसांमध्ये जमा होईल अशी माहिती मीडिया रिपोर्टमध्ये मांडली आहे. पीक विमा वाटपाचे कडक निर्देश देण्यात आले आहेत असेही सांगितले आहे. राज्य सरकारला विभागीय आयुक्तांकडून वेळोवेळी प्रस्ताव पाठवण्यात आले होते. त्यानुसार कोकण, नागपूर, अमरावती, पुणे आणि नाशिक विभागातील शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना थेट DBT लाभ हस्तांतरण प्रणालीतून बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येणार आहे. तसेच 1 जानेवारी 2024च्या शासन निर्णयानुसार जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादेत निधी मदत देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील नाशिक विभागाला सर्वाधिक 363 कोटी 66 लाख 23,000 रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यापाठोपाठ अमरावती विभागातील 324 कोटी 47 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर पुणे विभागासाठी 16 कोटी 2 लाख 4,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नागपूर विभागासाठी 24 कोटी 14 लाख 25,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावरती तात्काळ मिळणार आहे. जिल्हानिहाय बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 300 कोटी 35 लाख रुपये, नाशिक जिल्ह्यात 193 कोटी 7 लाख रुपये, जळगाव जिल्ह्यासाठी सर्वाधिक 144 कोटी 89 लाख 9,000 रुपये, अकोला जिल्ह्यासाठी 22 कोटी 73 लाख, तर वर्धा जिल्ह्यासाठी 11 कोटी 76 लाख, पालघर जिल्ह्यासाठी 9 कोटी 67 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा निधी येत्या 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ही माहिती मीडिया रिपोर्टमध्ये मांडली असून लवकरच त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.